मंगरूळला एक तरुण मुलगा शेतकरी तो उपोषणाला बसलाय गावातल्या काही समस्यांना हे करून आधी एक रुपये एक विमा होता ते कायमस्वरूपी चालू करावा. बँक येऊन सर सक्रियदर्शनी कुठली काय माहिती देत नाही. आता ही जी अट आली म्हणजे जे कर्जदार आहेत त्यांनी पीक विमा भरायचा नाही अशा वेळेला नाही पण कोणत्या सेन्सने दिली म्हणजे कर्जदारांच्या कर्जातूनच तो नाही कुठंच घ्यायचं नाही. काय होतं ज्याला पीक आज आपण पाहतो पेरणीचे दिवस चालू आहेत. बऱ्याच अंशी पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरलेलं उगवलेलं नाही. एकूणच ज्या बी बियाण्याच्या कंपन्या आहेत त्यांचं अतिशय दुर्लक्ष, अक्षम्य असं दुर्लक्ष आहे. बी विक्रीपूर्वी त्याची उगवण क्षमता किंवा बीज प्रक्रिया वगैरे न करता असं बियाणं मार्केटमध्ये आणल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं उगवलेलं नाही. खताचं आणि बियाचं नुकसान झालंय, वेळ निघून गेली आहे. जवळपास हे हंगामाचं पिकाचंच पूर्ण त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर सदर जिथं जिथं कुठं असं नुकसान असेल तिथं शेतकऱ्यांना आवाहन करून तक्रारी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत घेऊन त्या 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 शेतकऱ्याच्या शेतात सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी एकूणच सरकारनं प्रयत्न करावा, सरकारनं नुकसान भरपाई द्यावी ही विनंती करणारा आज पहिल्यांदा आम्ही पत्र तहसीलदार साहेब यांना दिलेले आहे. तसेच आपण पाहतो पीक विमा योजना निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना 1 रुपया प्रति हेक्टर घेऊन पीक विम्याचा लाभ दिला जात होता, परंतु त्याच्यानंतर सरकारनं जवळपास 1200 रुपये प्रति हेक्टर पर्यंत खर्च यायला लागला शेतकऱ्याला विम्यासाठी. शिवाय आता नवीन काही अटी घालण्यात आलेल्या आहेत ज्याच्यानुसार कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा भरता येतो का नाही येतो याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. तर अशा ज्या काही तरतुदी निकष अटी असतील त्या रद्द करून पीक विम्याच्या सर्व तरतुदी पूर्ववत कराव्यात आणि 1 रुपया प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा भरून घ्यावा व शेतकऱ्यांना त्या पीक विम्याचा लाभ द्यावा असे एक निवेदन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिले.